घेईन मी जन्म याजसाठी देवा, मॉनिटर मध्ये प्रबल द्या. घेईन मी जन्म याजसाठी देवा, तुझी चरण सेवा साधावया. हरी नाम कीर्तन संतांचे पूजन, घालू लोटांगण महाद्वारी. आनंदे निर्भर असो भलती ठाई, सुख दुःखा नाही चाड आम्हा. हरी नाम कीर्तन संतांचे पूजन, घालू लोटांगण महाद्वारी. आणि कसायास न करीन धरियास, होईन उदास सर्व भावे. हरी नाम कीर्तन संतांचे पूजन, घालू लोटांगण महाद्वारी. मोक्ष आम्हा घरी कामारी हे दासी, मोक्ष आम्हा घरी कामारी हे दासी. होय सांगोईसी तू का म्हणे, हरिनाम कीर्तन संतांचे पूजन, घालू लोटांगण महाद्वारी. समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभं, जगननिहित पाणिं मंडन मंडनानं. तरुण तुलसी माला कंधरं कंजनेत्रं, सदय धवलहासं विठ्ठलं चिंतया. पांडुरंगाकारो पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांची या. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी. ओम शुक्लां ब्रह्म विचार सार परमा माध्यम जगद्वयापिनीं, विना पुस्तकधारिणीं भयदं जाड्यंधकारां पहां. हस्ते स्फटिकमालिकां विदधती, पद्मासनीं संस्थितां. वंदे तां परमेश्वरीं भगवतीं बुद्धिं प्रदं शारदां. जयांची केलिया स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण. तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे, ते नमस्कारोनी आता. विठाल जन्म याजसाठी देवा, घेईन मी जन्म याजसाठी देवा. तुझी चरण सेवा साधावया. हरी नाम कीर्तन संतांचे पूजन, घालू लोटांगण महाद्वारी. प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला भंग महान भगवत भक्त संत सम्राट विश्ववंद्य महाराष्ट्र भूषण
देहूचे सुप्रसिद्ध साधू वैराग्याची मूर्तिमंत पुतळे, वारकरी संप्रदायाच्या कलशस्थानी असणारे परमार्थातील सर्वोच्च मानबिंदू, पंचम पुरुषार्थ पंचम वेद निर्माते, या जगताचा संसार सुखाचा व्हावा यासाठी आपल्या स्वतःच्या संसाराची पूर्ण आहुती देणारे जगवंद्य जगमान्य हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवरायांचे श्री गुरु किंबहुना राजांनाही उपदेश करणारे तुम्ही सर्वजण ऐकताय ना? राजे, आमच्या हातामध्ये माळ असणं हा आमचा परमार्थ आहे. आमच्या हातामध्ये माळ असणं हा आमचा परमार्थ आहे. पण तुमच्या हातामध्ये ढाल आणि समशेर असणं हा तुमचा परमार्थ आहे. असा उपदेश करणारे वैराग्यराग्रसिक संत शिरोमणी संत श्रेष्ठ श्री तुकोबाराय यांचा 5 चरणाचा नेहमीपेक्षा थोडासा लांबलचक, आता आरक्षणाचं उपोषणच लांबलचक होत चाललं, म्हटलं अभंग थोडासा लांबलचकच घ्यावा. नेहमीचा 4 चरणाचा असतो, त्या मानाने थोडासा 1 चरण वाढीवे. 5 चरणाचा बहुतेकांच्या परिचयाचा गोड असा अभंग सेवेकरिता निवडलेला असून प्रस्तुत अभंगामध्ये श्री संत तुकोबाराया पारमार्थिक स्वरूपाची प्रतिज्ञा करतात. जगाच्या मालकाच्या दारात उभं राहतात आणि पारमार्थिक स्वरूपाची प्रतिज्ञा करतात. विठ्ठल अभंगाच्या भावार्थाकडे वळण्यापूर्वी अल्प असा परिहार द्यायचा तो असा. मराठा आरक्षणाच्या संबंधित मराठा समाजाला आरक्षण भेटावं यासाठी मौजे शेलू आणि सर्व राजीव गांधी नगर मित्रमंडळ आणि या परिसरातील सर्वच उपोषणाला बसलेली मंडळी, माझे मराठा बांधव, आणि केवळ मराठा समाज नाही तर मराठा समाजाला सहकार्य करण्यासाठी सर्व जाती धर्मातील सर्व माझे समाज बांधव, या ठिकाणी शासनाला वेळ दिला होता. त्या वेळेत शासनाने मराठा समाजाला आरक्षण न दिल्या कारणाने गावागावात संतप्त झालेली मराठा समाजाची भावना, दुखावलेलं अंतःकरण, संतप्त झालेले मराठी आणि त्यातून साखळी उपोषण प्रत्येक स्तरावर प्रत्येक भागामध्ये विभागामध्ये सलकल्ला साखळी उपोषण तरुणांचं चालू आहे. आणि या ठिकाणी 41 जणांनी साखळी उपोषणाला प्रारंभ केलेला आहे आणि आज उपोषणाचा 4था दिवस आहे. आणि माननीय मनोजदादा जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज 7वा दिवस आहे. आज 7वा दिवस आहे आणि आपल्या येथे आज तरुणांचा 4था दिवस आहे. त्यामध्ये श्री एकनाथ भाऊ बोरुळ, श्री जयसिंग भाऊ शेळके, त्याचप्रमाणे महाराष्ट्र भूषण आपल्या परिसराचं वैभव हरिभक्तीपरायण परम आदरणीय प्रसादजी महाराज काष्टे आणि श्री भाऊसाहेबजी भाऊ झौल, या 4ही मराठा बांधवांसाठी एकदा जोरदार टाळी वाजवा. कदाचित खवणे महाराज, आपण मेल्यानंतर लोक आपल्या 10-5 पुण्यतिथ्या घालतील, ते बी घालतील की नाही याच्यात मला शंका येते. का आजपर्यंत आम्ही आमच्या प्रपंचासाठी झटलो, आम्ही आमचेच घरं भरण्यासाठी पळालो, पण जे जे उपोषणाला बसलेत आणि ज्यांनी ज्यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी खरोखर प्राणपणाला लावले, त्या तरुणांना आणि त्या व्यक्तींना समाज चंद्र आणि सूर्य आहे तोपर्यंत कधीच विसरणार नाही, अजिबात विसरणार नाही. जे स्वतःसाठी जगतात ते लाकडात जाळले की मरून जातात, पण ज्यांचं जगणं समाजासाठी असतं ते चंद्र आणि सूर्य आहे तोपर्यंत जगतच असतात. विठ्ठल आदरणीय प्रसाद महाराज काष्टे यांचा 2-4 दिवसापूर्वी फोन आला आणि महाराजांना म्हणे ताईंची तारीख हवी आहे. पण नंतर त्यांनी एक वाक्य वापरलं बरं का, महाराज 1 मराठा लाख मराठा बरं का. म्हटलं टेलर आईची चोळी शिवत असताना कधी शिलाई घेत नाही. माझं बोलणं कळतंय ना तुम्हाला? टेलर असेल तो गावात सगळ्यांचे पैसे घेतो, पण स्वतःच्या जन्मदाते आईची चोळी शिवायची असेल तर कोणताही टेलर पैसे घेत नाही, शिलाई घेत नाही. आणि जो शिलाईचे पैसे घेतो मग तो ते टेलर, त्या आईचा पुत्र नाही.
म्हणून संप्रदायाचं सुद्धा वळण आहे आणि संस्कार आहे. तीर्थातलं कीर्तन असेल आणि त्यात मराठा बांधवासाठी माझ्या आतापर्यंत पळालो गड्या धर्मासाठी, पण आज 2 महिने प्रत्येक कीर्तनकार पळतोय तो फक्त जातीसाठी. आणि हे वाक्य काळजात उतरून घ्या, मराठा आरक्षण मिळेल ते मिळणारच, त्यांच्या छातीवर बसूनच घ्यायचंय. आता अभी नहीं तो कभी नहीं, बचेंगे तो और लढेंगे, सिर सलामत तो पगडी 50. आतापर्यंत घराच्या बाहेर न निघणारा मराठा समाज एकत्रित आलाय आणि कोटीच्या संख्येने आलाय. म्हणून 1 मराठा, लाख मराठा नाही तर 1 मराठा, कोटी मराठा, कोटीच्या संख्येने आला. ज्या ज्यावेळी मराठा समाज एकत्रित आला त्यावेळी निश्चित इतिहासच घडला, निश्चित इतिहास घडला. आणि हा 2 कोटी मराठा समाज एकत्रित येऊन जगाच्या इतिहासात, आज जर तुम्ही गुगलला सर्च केलं ना, जगातील सगळ्यात मोठी विराट झालेली सभा सराटी अंतरवलीची. आपल्या महाराष्ट्राचा, मराठा समाजाचाच नाही तर सकल महाराष्ट्राचा स्वाभिमानी विठ्ठल मराठा समाजाला आरक्षण भेटेलच, भेटणारच आहे, घेणारच आहोत. ते आमच्या वाट्याचं काय भीक मागत नाही तुमच्या दारामध्ये, आमच्या वाट्याच येते. पण एक वाक्य काळजात उतरून घ्या माझ्या दादांनो, मराठा समाजाला आरक्षण मिळेल, पण मराठा समाजाच्या आरक्षणाबाबतीत तळागाळात जाऊन, खेड्यापाड्यात जाऊन, वाडी वस्तीवर जाऊन जर आरक्षणा संदर्भात जनजागृती करण्याचं काम जर सगळ्यात जास्त कोणी केलं असेल तर ते वारकरी कीर्तनकारांनी. हे वाक्य कधी विसरून चालणार नाही. फक्त मराठा समाजातलेच कीर्तनकार बोलले नाही तर सगळ्या जाती धर्मातले कीर्तनकार मराठा आरक्षणावरती कीर्तनातले 10-10 मिनिट का होईना देत होते. म्हणून ज्या ज्या ठिकाणी साखळी उपोषण चालू आहे या ठिकाणी अनेक सप्ते झाले. सराटी अंतरवली 40 दिवसाचा डबल कीर्तन झाले. आम्ही बाबा लोक, बुवा लोक फुकट कोणाच्या घरी जात नाहीत, आम्ही चहा सुद्धा कोणाचा फुकट पित नाहीत. पण मराठा आरक्षणाच्या आणि उपोषणाच्या या कीर्तनाला, साखळी उपोषणाला प्रत्येक ठिकाणी आम्ही डिझेल आमच्या पदरून टाकून गेलो, पण प्रत्येक कीर्तनकार त्या ठिकाणी गेलाच आणि कीर्तनाची सेवा मराठा आरक्षणाला समर्पित केलीच. आज आमच्या सगळ्यांच्या माध्यमातून, आमच्या मार्फत, आमच्या वारकरी संप्रदायाचं भूषण, महाराष्ट्र भूषण आदरणीय प्रसादजी महाराज काष्टे या ठिकाणी उपोषणाला बसले. खरं तर प्रत्येक मराठ्याचं कर्तव्य, नाही तर आजपर्यंत आम्ही म्हणतच होतो, मनोज दादा आप आगे बढो हम तुम्हारे साथ है. माग काय गौऱ्या याचायच्या नाहीत आपल्याला, त्यांच्या माग नाही तर बरोबरीनं उभं राहणं गरजेचं आहे. आणि आज समाजात महाराज ती भावना सुद्धा जागृत झाली. आज प्रत्येकाला वाटते की मीच मनोज दादा जारांगे पाटील आहे की काय. आज आमच्या अनेक तरुणांनी स्वतःची आत्महत्या करायला सुद्धा घाबरले नाहीत. आता आत्महत्या करणं ही चुकीची गोष्ट आहे, त्यांनी केली खरोखर, काहींनी केली, पण त्याला सुद्धा तितकी धमक लागते. काहींनी टाकीवरून उडी मारली, काहींनी टावरवर जाऊन उपोषण केलं, त्याला तेवढी धमक सुद्धा लागते आणि जिद्द सुद्धा लागते. लहरों से डर के नौका पार नहीं होती, लहरों से डर के नौका पार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. विठ्ठल आणि या हरिकीर्तनासाठी उपस्थित पंचक्रोशीतील सर्व भाविक वृंद, मराठा समाज, त्याचबरोबर सर्व जाती धर्मातील माझे समाज बांधव आणि मराठा आरक्षणाला पुढाकार घेऊन सर्व मराठ्यांना साथ देणारे, पाठीमागे खंबीरपणे उभे राहणारे सर्व जाती धर्मातील माझे, या महाराष्ट्राची शिकवणच येते. खरं तर महाराष्ट्रात आणि संप्रदायाने कधी जातीचा भेदही केला नाही, पण आज मराठा समाज हक्काचं आरक्षण मागतोय. एक वाक्य मी फार प्रामाणिकपणाने बोलते बरं का. खरं तर मी माझ्या कोणत्याच कीर्तनात लाईव्ह आणि कॅमेरा लावूच देत नाही, नाहीतर म्हणताल इथेच कसे काय लावू दिले. आता सगळ्याच ठिकाणी साखळी उपोषणाला लाईव्ह कॅमेरे चालूच आहेत, त्यामुळे मी तुम्हाला काहीच म्हटले नाही बरं का. माझा पर्सनल एक कॅमेरा असतो, तो सतत माझ्यासोबत असतो, पण इथे सगळे माझेच असल्यामुळे मला काही ना म्हणण्याची काही गरज या ठिकाणी पडलीच नाही, कारण सगळे माझेच आहेत आणि सगळे आपलेच आहेत. खरं तर मराठा समाजाने आरक्षण मागितलं हे 2 रुपये किलोच्या तांदळासाठी आणि 5 रुपये किलोच्या गव्हासाठी. आजपर्यंत मराठा समाजाने आरक्षण कधीच मागितलं नाही. कुठेतरी आजपर्यंत
गुणवंत विद्यार्थ्यांवरती निश्चित अन्याय होतच होता. मी सोपं उदाहरण सांगेल. कुणाच्या भावना दुखवण्याचा अजिबात माझा मानस नाही. मी काय बोलते याची मी पूर्ण जबाबदारी घेते, पण तुम्ही काय ऐकताय याची जबाबदारी मी स्वीकारत नाही. त्यामुळे माझं बोलणं ऐकलं की लगेच खालून प्रत्युत्तर देण्याचं अजिबात कारण नाही. एखादा 80% मार्क 60% मार्क मिळवणारा एखादा विद्यार्थी पोलीस अधिकारी होत असेल, 60% मिळवणारा एखादा विद्यार्थी पोलीस अधिकारी होत असेल आणि 90% मार्क मिळवणारा एखादा हुशार विद्यार्थी आरक्षणाअभावी मेरिट मध्ये येऊन सुद्धा परीक्षा त्याला पैसे भरण्यासाठी पैसे नसतील, आरक्षणाअभावी 90% मार्क पाडणारा विद्यार्थी, हुशार विद्यार्थी आरक्षणाअभावी जर पाठीमागे येत असेल, पैशाअभावी मार्क मिळून सुद्धा, हुशार असून सुद्धा केवळ आरक्षणाअभावी आणि पैशाअभावी तो जर बेरोजगार होत असेल आणि पोटा पाण्याची व्यवस्था म्हणून काहीतरी रोजगार करायचा, तो चुकीच्या मार्गात जात असेल, जाऊनही पण चुकीच्या मार्गात जात असेल, तो चोरी करत असेल आणि दरोडे टाकत असेल, तर असा 90% पोलीस 90% चोर 60% पोलिसाला सापडायचा कधी? ऐका, समजून घ्या आणि विचार करा. कुठेतरी गुणवंत विद्यार्थ्यांवरती सरकारकडून निश्चित अन्याय घडतोय आणि त्या अन्यायाच्या विरोधात मराठ्यांनी पुकारलेलं बंड म्हणजे मराठा आरक्षण. या ठिकाणी हरी कीर्तनासाठी उपस्थित पंचक्रोशीतील सर्व भाविक वृंद, त्याचप्रमाणे परिसरातील सर्वच कीर्तनकार, प्रवचनकार, कथाकार, या ठिकाणी एका गुणी बळी रे. माझ्याही पेक्षा वयाने, ज्ञानाने, अधिकाराने बरेच जण या ठिकाणी ज्येष्ठ आणि श्रेष्ठ आहेत. त्यामध्ये प्रमुख उपस्थिती या ठिकाणी आपल्या परिसराचं वैभव आदरणीय रामायणाचार्य तथा भागवताचार्य बापूसाहेबजी महाराज खवणे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे मृदंगाची साथ करण्यासाठी आदरणीय मृदंग विशारद कार्तिकजी महाराज हिंगणे, त्याचप्रमाणे गान कोकिळा संगीत विशारद रामेश्वरजी महाराज पवार, गान कोकिळा आपल्या सेलू परिसराचं भूषण माऊली महाराज खवणे आणि इतरही माझे ज्ञात अज्ञात सर्व भजनी मंडळी, वारकरी मंडळी, माझ्याही पेक्षा वयाने, ज्ञानाने, अधिकाराने आपण सर्वजण श्रेष्ठ आहात. हम नाम के नहीं हम तो हरिनाम के प्रेमी हे, या एका तत्वावरती आता नावात काय आडलंय, विनेकरी बाबा असतील, इकडे शेवटचे टाळकरी, क्षमा असावी, तुम्ही रुसणार नाही ना नाव घेतल्यावर, मला सिग्नल देत राहा बरं का. बरेच चेहरे ओळखीचे आहेत पण मी नाव बऱ्याचदा विसरून जाते. विनेकरी महाराज असतील, त्याचप्रमाणे बाल वारकरी असतील, वारकरी शिक्षण संस्थेतील विद्यार्थी, या बाल वारकऱ्यांसाठी एकदा जोरदार टाळी वाजवा. हरिकीर्तनासाठी उपस्थित माझे पतिराज परम आदरणीय भागवताचार्य रामेश्वरजी महाराज सवणे, सर्व श्रोते सज्जन माईबाप, या सर्वांच्या मुळे या कार्यक्रमाला आलेली भव्यता आणि दिव्यता. विठ्ठल शास्त्राने 3 शब्द आपल्या समोर ठेवली चिंतना करण्यासाठी, आज्ञा, अवज्ञा आणि प्रतिज्ञा. तुम्ही लक्ष देऊ नका, फक्त गोडबड गोंधळ होणार आहे, तुमचं पूर्ण लक्ष माझ्याकडे केंद्रित पाहिजे. इथं आपली परीक्षा आहे. मग आज्ञा, अवज्ञा आणि प्रतिज्ञा. आज्ञा कोणी करावी, अवज्ञा कोणी करावी आणि प्रतिज्ञा कोणी करावी, थोडक्यातच सांगून मी अभंगाच्या पहिल्या चरणावरती येते. आज्ञा कोणी करावी, पहिली अवज्ञा लक्षात घ्या. अवज्ञा कोणी करावी, अवज्ञा कुणीही कुणाची करू नये. आपली कुणी अवज्ञा केली तर ती आपल्याला आवडत नाही, पटत नाही, रुचत नाही, मग इतरांची अवज्ञा करण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला? एवढे आंदोलन झालेत पण शिस्तीत झालेत, आम्ही तुमची आज्ञा पाळली. माझी विनंती सरकारला, सरकार महोदयाने आमची 40 दिवसाची आज्ञा पाळायलाच हवी होती, पण सरकार कमी पडलं, गाड्या कमी पडलं, सरकारने अवज्ञा केली. आपली कोणी अवज्ञा केली तर ती आपल्याला आवडत नाही, मग इतरांची अवज्ञा करण्याचा आपल्याला अधिकार कोणीच दिला नाही. शास्त्र सांगते अवज्ञा करू नका, अधर्म करू नका, पण एका विशिष्ट भूमिकेवरती परमात्मा प्राप्ती होत असेल आणि धर्मासाठी अधर्म होत असेल, धर्मो रक्षयति रक्षितः, तुम्ही धर्माचं रक्षण कराल तर धर्म तुमचं रक्षण करेल.
कधी कधी खरं पटवून देण्यासाठी खोट्याचा सहारा जर घ्यायचा असेल तर शास्त्राने सांगितलं हरकत नाही. प्रल्हादे जनक विभीषण बंधू राजमाता निंदू भरत गेले, राजमाता निंदू भरत गेले. प्रल्हादे जनक विभीषण बंधू राजमाता निंदू भरत गेले, राजमाता निंदू भरत गेले. हे प्रल्हादे जनक विभीषण बंधू राजमाता निंदू भरत गेले, राजमाता निंदू शास्त्र सांगते अधर्म करू नका, अवज्ञा करू नका. एका विशिष्ट भूमिकेवरती परमात्मा प्राप्ती होत असेल तर देव जोडे तरी करामा. जर आमचे अंतःकरण जळत असतील आणि ते तुम्हाला दिसत नसतील तर तुमची घरं जळताना तुमचं अंतःकरण कसं होईल? हा अधर्म आहे, पण शास्त्राच्या भाषेत केलेला अधर्म हा करायला हरकत नाही. म्हणजे कराच असं मी म्हणत नाही, ही संतप्त झालेली भावना आहे. पुन्हा 7 दिवस झाले मुखामध्ये अन्नाचा कण नाही, पाण्याचा थेंबही जरांगे पाटील घेत नव्हते. तुम्ही आमच्या मागण्या का पूर्ण करत नाहीत म्हणून संतप्त झालेली महाराष्ट्राची, मराठ्यांची आणि तरुणांची भावना, त्या भावनेचा उद्रेक म्हणून इतर भवन तुम्ही जाळलेले पाहिले असतील. शास्त्र सांगते अवज्ञा करू नका. दुसरा मुद्दा समोर घ्या. आज्ञा कुणी करावी? आज्ञा देवानी करावी, आज्ञा वेदांनी करावी, आज्ञा संत महंतांनी करावी. वेदांची आज्ञा मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव, अतिथी देवो भव. थोरा मोठ्यांचा आदर करा. देवाची आज्ञा जडजडूनी वाहिला निघ, ये भक्तीचे वाटे लाग, जे पावसी अव्यंग निजधाम माझे. साधू संताची आज्ञा आली या संसारा, उठा वेग करा, शरण जावो दारा पांडुरंगा, शरण जावो दारा आलिया संसारा, उठा वेग करा. साधू संताची आज्ञा आहे. आणि तिसरा मुद्दा समोर घ्या, प्रतिज्ञा, जो आजच्या अभंगामध्ये अभिप्रेत आहे. प्रतिज्ञा कुणी करावी? सामान्य व्यक्तीने प्रतिज्ञा अजिबात करू नये आणि तोंडावरही पडू नये. अशा अनेक झालेत, इथं येणं तिथं येणं तिथं, दिसला की हानी ना. आता तुम्ही काय मला काय बावट समजलं का? काय बिड्या फुके दिसले का काय तुम्हाला सगळेजण? इथं येईन आणि तिथं येईन, यांनी माझ्या आपल्याला येड्यात काढलं. काका, मामा, दादा, आपलं काय नाही म्हटले, जायचं फक्त बोलायचं आणि बोलून मोकळं व्हायचं. दुसरा म्हणतो येस, तिसरा म्हणतो अरे माईक चालू आहे. असं काय महाराष्ट्रामध्ये व्हायरल. आणि वरचे वर तोंबडीचा पणा करणार हे तोंड चोपडे कुडलचे. विठ्ठल आता काय नाही, इथं येईन तिथं येईन कसा चपलानी आणि ना. आता महिला मंडळ सुद्धा आता संतप्तच आहे. मराठा आरक्षणामध्ये केवढा मोठा सपोर्ट, केवढा मोठा पाठिंबा आहे माझ्या मातृवर्गाचा. एकदा टाळी वाजवा आमच्यासाठी. तुम्हाला काय वाटलं यांना फक्त काय चुली पुढे भाकरीच थापता येतात का? केवढा पाठिंबा होता माझ्या मातृवर्गाचा. आज तुमची गरजच पडणार नाही. बांगड्याचा, साडी, खनचोडीचा हा हेरच ठेवलेला आहे. ज्या ज्या ठिकाणी, प्रत्येक ठिकाणी बोर्ड आहेत. जोपर्यंत मराठ्यांच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत मी ना कोणत्या पक्षाचा ना कोणता पक्ष माझा. मग कोणत्याही राजकीय पुढाऱ्यांनी गावामध्ये प्रवेश करण्याचा हिम्मत करू. प्रत्येक गावात बोर्डच आहेत. आणि आमच्या सृष्टी सरकारला तर महिला मंडळनी बोर्डच लावला होता. जो राजकीय पुढारी भेट देण्यासाठी येईल त्याची ओटी भरून त्याची पाठवणी करण्यात येईल. नादच करायचं नाही महिला, यांचा नादच खोळा. विठ्ठल विठ्ठल
इथे भल्या भल्यांच्या प्रतिज्ञेला मोल नाही. भल्या भल्यांच्या प्रतिज्ञा. रावणाने 3 प्रतिज्ञा केल्या होत्या. स्वर्गाला शिडी लावील, समुद्राचं खारं पाणी गोड करेल आणि सोन्याला सुगंध आणील. पण रावणाची एकही प्रतिज्ञा पूर्ण करता आली नाही. 14 चौकड्याचं आयुष्य असताना सुद्धा जिथं रावणासारख्याच्या प्रतिज्ञा मोडीत निघाल्या, पूर्ण झाल्या नाहीत, तिथे तुम्ही आम्ही कोणत्या झाडाचा पाला कुठं उचलून फेकून देते, पत्ता सुद्धा लागायचा नाही. सामान्य व्यक्तीने प्रतिज्ञा करू नये. ऐका प्रतिज्ञा म्हणतात कशाला. अरे यात जर हिंदू धर्माची निंदा करत असाल तर समुद्रात फेकून देईल. प्रतिज्ञा करताय स्वराज्य स्वाभिमानी विवेकानंद, याला प्रतिज्ञा म्हणतात. अरे आलात तर तुमच्या सहित आणि नाही आलात तर तुमच्या शिवाय या समुद्रामध्ये उडी टाकण्यासाठी मी एकटा तयार आहे. प्रतिज्ञा करतायत स्वातंत्र्य वीर सावरकर, याला प्रतिज्ञा म्हणतात. तुम मुझे खून दो, तुम मुझे तंबाखू दो, मैं तुम्हें चूना दूंगा. तुम मुझे वोट दो, मैं तुम्हें नोट दूंगा. मी तुमच्या पुढे हानू हानू घेईन बर का. आता असल्या हलकट प्रतिज्ञा नव्हत्या. तुम मुझे खून दो, मैं तुम्हें आजादी दूंगा. आजादीची प्रतिज्ञा करतायत नेताजी सुभाष चंद्र बोस, याला प्रतिज्ञा म्हणतात. मैं अपनी झांसी नहीं दूंगी. इंग्रज सरकारला ठणकावून सांगते झांसीची राणी लक्ष्मीबाई, अरे बुंदेलखंड के घर बोलो से हमने तो सुनी कहानी थी. अरे खूब लड़ी मस्तानी वह तो झांसी वाली राणी थी. प्रतिज्ञा करते झांसीची राणी लक्ष्मीबाई, याला प्रतिज्ञा म्हणतात. आजही प्रतिज्ञेचा विषय निघला, अंगावर काटा उभा राहतो. राजा आधी लगीन कोंढाण्याचं आणि मग माझ्या रायबाचं. प्रतिज्ञा करतायत नरवीर तान्हाजी मालुसरे, याला प्रतिज्ञा म्हणतात. आणि शास्त्राच्या परिभाषेमध्ये ज्यांचं नाव घेतलं असता प्रतिज्ञेला प्रतिष्ठा प्राप्त होते. भीष्मपान केला करा, भीष्मपान केला करा, भीष्मपान केला करा, भीष्मपान केला करा. धनुर्धरा रक्षिले, धनुर्धरा रक्षिले, ऐतिहासिक शरण जावे, ऐतिहासिक शरण जावे. धनुर्धरा रक्षिले, धनुर्धरा रक्षिले, ऐतिहासिक जावे, ऐतिहासिक शरण जावे. विज्ञापन केला खरा, धनुर्धरा रक्षिले, धनुर्धरा रक्षिले, धनुर्धरा रक्षिले. विज्ञापन केला खरा, वाजवान एकदा जोरदार टाळी. भीष्मपण केला खरा, धनुर्धरा रक्षिले. शास्त्राने प्रतिज्ञेचे 5 प्रकार सांगितले. अर्थमूलक प्रतिज्ञा, अनर्थमूलक प्रतिज्ञा, स्वार्थमूलक प्रतिज्ञा, परार्थमूलक प्रतिज्ञा आणि परमार्थमूलक प्रतिज्ञा. प्रतिज्ञा करायची झाली तर अर्थमूलक करू नका, आणि केलीच तर काय भोगावं लागतं. ज्यांनी ज्यांनी घोटाळे केले त्यांची एकदा जाऊन, ज्यांच्या मागे ईडी लागला ना त्यांची एकदा मुलाखत घेऊन या. म्हणजे तुम्ही आम्हाला आरक्षण नको ना, आम्हाला कुणबी म्हणून प्रमाणपत्र नकोच, आम्हाला गरजच नाही. अरे तुमच्या घरी इड्या लागले तेवढी इस्टेट तुमची जळाता जळा नाही. अरे आमच्या घरी दात घासायला काडी उरली नाही. आता नसेल तुम्हाला गरज, हरकत नाही, तुम्ही घेऊ नका ना. पण निदान ज्याला भेटतंय त्याच्या वाटेत तरी कशाला येतात आणि त्याची वाटमारी तरी कशाला करतात. 5-5 पिढ्या बसून खातील एवढी इस्टेट आहे तुमची, तुम्हाला नाही ना गरज, घेऊ नका ना तुम्ही. पण सामान्य व्यक्तीचं का बळी देत आहे. अर्थमूलक प्रतिज्ञा. ज्यांनी ज्यांनी घोटाळे, भारत देशामध्ये आदर्श देशात घोटाळे पण आदर्श आहेत. आदर्श घोटाळा, स्पेक्ट्रम घोटाळा, डिझेल घोटाळा, कोळसा घोटाळा. विठ्ठल
वाक्य बोलू का गोड मायबाप? आमच्या भारत देशात कधीही पाकिस्तानचा दरारा नव्हता, कारण या भारत देशाला कधी संरक्षण मंत्री नव्हते. भारतात कधी वीज जात नव्हती, कारण भारतात ऊर्जा मंत्री नव्हते. आमच्या भारतामध्ये कधी शेतकरी आत्महत्या करत नव्हता, कारण या भारत देशाला कृषी मंत्रीच नव्हते. जेव्हा जेव्हापासून ही पदं भरायला लागली तेव्हापासून लोक उरफाटी मारायला लागली. 50 वर्षापूर्वी शेलूच्या मोंड्यामध्ये तेव्हाचे कृषी मंत्री आले होते. माझा जन्म नाही, तुम्हाला कळत नाही, त्याच्यामुळे डोकं लावायचं काम नाही. 50 वर्षापूर्वी कृषी मंत्री आले. एका बाजूला मिरचीचा, एका बाजूला कांद्याचा बाजार होता. विविध बाजार बघत बघत ते कृषी मंत्री आले मिरचीच्या बाजारात. एका बाजूला हिरव्या मिरच्या, एका बाजूला लाल मिरच्या होत्या. त्यांनी विचारलं, का रे, शेतकऱ्यांना विचारलं, या हिरव्या मिरचीचा भाव किती? त्यांनी सांगितलं, सध्या काय भाव आहे इकडं? 80. किती? चला जाऊ दे, 100 रुपये किलो. हिरवी मिरची भेटू द्या ना. कोणाच्या कशाला पोट चढ उठवतो दोघं? कोणाच्या कायला पोटात दुखत? काजू बदाम 500 रुपये पावशेर येतं. 500 रुपयाला पावशेरच भेटते ते. शेतकरी आजपर्यंत कधी ओरडला का 500 रुपयाच्या भावावर? अजिबात नाही. ते महाग येतं ते विचारित बी नाही, खातं बी नाही. आपले शेंगदाणेच काजू काजू म्हणून खायचे. जास्त डोकं लावणे, ते शेंगदाणेच घ्यायचे, काजू म्हणून खायचे. त्याच्या शेतमालाला 1-2 दिवस जर भाव आला तर कशाला आरडा आणि ओरडा? कधी जर त्याची चूल आनंदामध्ये पेटत असेल तर पेटू द्या ना माईबाप. अन्नदाता सुखी भव. विठ्ठल. 50 वर्षापूर्वी सेलूच्या मोंड्यात तत्कालीन तेव्हाचे कृषी मंत्री आले. आल्याच्या नंतर मिरचीचा बाजार होता. विचारलं, हिरवे मिरचीचा भाव किती? म्हणे 100 रुपये किलो. आणि या लाल मिरचीचा भाव किती? सांगितलं 500 रुपये किलो. आणि बिघडलं ते कृषी मंत्री. ते पुढा पाळायला मागून त्याचा पिये पडतो, साहेब थांबा. आणि अजिबात थांबणार नाही. बावड शेतकरीत, येडे शेतकरीत. असे येडे शेतकरी असल्यानंतर हे आत्महत्या करणार नाही तर काय करणार आहेत? तो पिये म्हणे, नेमकं साहेब प्रॉब्लेम काय झालं काय? तो म्हणे, हिरव्या मिरचीचा भाव हा म्हणे 100 रुपये किलो, लाल मिरचीचा भाव 500 रुपये किलो. मग येड्या शेतकऱ्याला शेतीमध्ये लालच मिरच्या लावायला काय झालं? हे नको ते बावट त्या ठिकाणी पदी भरायला लागलेत. परिणामी महाराष्ट्रातला शेतकरी आत्महत्या करतोय. विठ्ठल. प्रतिज्ञा करायची असेल तर प्रतिज्ञा अर्थमूलक नसावी. अर्थमूलक प्रतिज्ञा महाभारतामध्ये एकाने केली होती. 100 पैकी एकही पिंडदान करायला सुद्धा उरलं नाही. सुच्च मगरे दास्यामी विना युद्धेन केशवा. भगवान परमात्म्याने शिष्टाई केली. दुर्योधना, तसं पाहिलं तर पांडव अर्ध्या राज्याचे अधिकारी. त्याच्या वाट्याचं आहे बाबा, हो त्याला देऊन टाका. अर्ध राज्य त्याच्या वाट्याचं आहे. अर्ध्या राज्याचे अधिकारी, पण नाही जाऊ द्या, टक्केवारीत का होईना देऊन टाका ना. निदान 5 गावची तरी जहागिरी. अजिबात जमणार नाही म्हणे. सुईच्या टोकावर बसेल एवढी माती काय, जमीन काय, माती सुद्धा पांडवांना युद्धाशिवाय देणार नाही. गोडीत मागितलं, शिष्टाई करून सांगितलं, शहाण्यासारखं सांगितलं. नाही न जमलं त्याच्यामुळे जाळपोळे आणि बंगली पेटून दिले. हा त्याचा परिणाम आहे. दुर्योधना, तुला गोडीत सांगत होतो रे, गुलाबीत सांगत होतो. रक्तपात होईल, हजारो स्त्रिया विधवा होतील, वर्णसंकर होईल, पण ऐकत नाही ना. आता युद्ध अटळे. लक्षात घ्या, जी गोष्ट सांगून आपला हक्क आहे ना माणसाने मागितला पाहिजे, मागून मिळवला पाहिजे. नाही जमला तोंड वाजून मिळवला पाहिजे. तरी नाही तर तोंडात वाजून मिळवा, पण अधिकार मिळालाच पाहिजे. विठ्ठल. दे दुर्योधना त्यांच्या वाट्याचे, अजिबात देणार नाही म्हणे मी. परमात्मा म्हणे आता युद्ध अटळे. 7 दिवस झाले ना, अजूनही ऐकत नसाल. युद्ध अटळे. जी गोष्ट सांगून मिटली नाही, जी गोष्ट सांगून समजलीच नाही, जिथं अतिरेक झाला, व्यतिरेक होतोच, सांगून जमली नाही, परिणामी महाभारती युद्ध झालं. जगातल्या सगळ्या मोठ्या मोठ्या युद्धामध्ये ज्याची गणना होते, जगातलं सगळ्यात मोठं युद्ध महाभारत. का? फक्त पांडवांना त्यांचा हक्क सहजासहजी मिळाला नाही म्हणून. विठ्ठल.